तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. जागतिक ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना गर्भित संदेश दिला. नेदरलँड्समधल्या हेगमध्ये भारतीयांना संबोधित करत असताना मोदींनी ही चिंता व्यक्त केली आहे. मोदींनी नेमकं काय म्हटलंय बघूयात. जागतिक ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना गर्भित संदेश दिलाय. कोरोना युद्ध आणि आता जागतिक अस्थिरतेची स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. नेदरलँड्समधील हेगमध्ये भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ही चिंता व्यक्त केली आहे. इंधन वाचवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी देशवासियांना केलंय. पहले कोरोना आया, फिर युद्ध होने शुरू हो गए और अब आज की एनर्जी क्राइसिस है. ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है. हम सभी देख रहे हैं, अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा. दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. गरजेच्या 85 ते 90% कच्चं तेल भारत आयात करतो. भारताच्या गरजेपैकी 40 ते 60% तेल, 60% नैसर्गिक वायू आणि 90% LPG हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. पण हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानं कच्च्या तेलाची आयात घटली आहे. जागतिक तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किमती $110 प्रति बॅरलवर पोहोचल्या. हॉर्मुझ अनेक दिवस बंद राहिलं किंवा अमेरिका इराणमधला संघर्ष आणखी वाढला तर इंधन टंचाई भासण्याची शक्यता आहे. IEA म्हणजेच इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनं याला इतिहासातील सर्वात मोठा पुरवठा व्यत्यय असं म्हटलंय. पंतप्रधान मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला मुख्यमंत्री फडणवीसांनीही प्रतिसाद दिलाय. फडणवीसांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. इतरांनीही इंधनाची बचत करण्याचं आवाहन फडणवीसांनी पुण्यातल्या कार्यक्रमात केलंय. मला माहिती आहे पुण्यामध्ये सगळ्यांजवळ आपल्या मोठ्या गाड्या आहेत. कृपया आमचा कॉन्वॉय वाढवू नका. आपल्याला पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे शिस्तीत सगळे वागा, नाहीतर आमच्या मागे सगळे गाड्या घेऊन फिराल असं कोणी करू नका. एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. पंतप्रधान मोदींनी भारतात 2 वेळा आणि नेदरलँड्समधून एकदा देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं. यावेळी मात्र त्यांनी गर्भित इशारा दिला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.